का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? डिग्री खोटी आहे ना याची. नाही, आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. ती त्याच्यामुळे ह्या यातना, आणि आज तुम्ही जर का बघाल तर तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांचे आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, तर ती मुलगी आत्महत्या नाही करणार, मुलगा आत्महत्या नाही करणार. मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झालाच, पण या घराणेशाहीबद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलायत, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे, आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची घोषणा? नाही, आणखीन काय बोललात? गली गली में